सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. ओझरमीक येथे सरस्वती सहकारी बँक लिमिटेड खडक माळेगाव शाखेचा उद्घाटन समारंभ मोठ्या दिमाखात संपन्न झाला. दरम्यान बँकेची ही चौथी शाखा आहे. सोमवारी 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. परमपूज्य विश्वात्मक ओम गुरुदेव जंगलीदास महाराज आणि संत परिवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ पुण्याचे अध्यक्ष कैलास लक्ष्मण भोसले यांची उपस्थिती होती. तर महाराष्ट्र राज्य अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा यांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण झालं. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माणिकराव बोरस्ते, जगन्नाथ खापरे, चंद्रकांत गवळी, रावसाहेब रायते, बाळासाहेब क्षीरसागर, दिनकर भोसले, बाळासाहेब गडाख, इंद्रबान रायते, सुरेश रायते, रावसाहेब रायते आदींची उपस्थिती होती. दरम्यान यावेळी चेअरमन बाळासाहेब बोरस्ते आणि व्हाईस चेअरमन संजय निफाडे तसेच सर्व संचालक मंडळ यांच्याकडून उपस्थितांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान यावेळी चेअरमन बाळासाहेब बोरस्ते, अजय ब्रह्मेचा, गुरुदेव महाराज आणि चंद्रकांत गवळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. 1997 रोजी झालेली आहे. त्याच्यानंतर हेड ऑफिसला 2010मध्ये नवीन शाखा तिथं तयार झाली. त्याच्यानंतर 2013ला पिंपळगाव शाखा तयार झालेली आहे. 2023ला नाशिक शाखा बँकेने सुरू केलेली आहे आणि आज चौथी शाखा खडक माळेगाव येथे सुरू होत आहे. बँकेच्या 3ही ज्या बिल्डिंग आहेत त्या बँकेच्या स्वमालकीच्या आहेत आणि ही भाडेतत्त्वावर घेतलेली आहेत. इथला सगळा बिझनेसचा फ्लो बघून बँकेची स्वतःची इमारत असेल आणि ज्या काही बँकेच्या इमारती स्वमालकीच्या आहेत त्या 3.5 कोटी रुपयांच्या त्याची व्हॅल्युएशन आहे आणि जास्तीत जास्त शेतकरी सभासद ह्या बँकेत सभासद आहेत. साधारण 70% असलेले सभासद इथं आहेत. दुर्बल घटक सरस्वती सहकारी बँकेच्या आज चौथ्या शाखेचं उद्घाटन खडक माळेगाव या ठिकाणी संपन्न झालं. खरं म्हणजे सरस्वती सहकारी बँक ही नाशिक जिल्ह्यातली एक लहान पण सक्षम बँक आहे. या बँकेचा जर व्यवसाय आणि सर्व दृष्टीने जर पाहिलं तर या ठिकाणी एक सहकाराबद्दल जो विश्वास आहे तो हा विश्वास या सहकारी बँकेवरती ह्या संपूर्ण परिसरामध्ये आहेत. आणि मला खरं म्हणजे आज आनंद होतो आहे की आज खडक माळेगाव येथे ह्या बँकेचं चौथ्या शाखेचं उद्घाटन या ठिकाणी झालं आहे. ही बँक
FHWM म्हणजे सक्षम बँक म्हणून ओळखली जातात आणि त्या अनुषंगाने खरं म्हणजे नवीन ब्रँच भेटत असतात. ही बँक चांगली असल्यामुळेच त्यांना नवीन ब्रँच या ठिकाणी भेटली आणि ह्या बँकेचं उद्घाटन यावेळी जगद्गुरू यांच्या हस्ते, कोकमठामच्या गुरु महाराजांच्या हस्ते झालं. एक चांगल्या प्रकारे सांगितलं तर या बँकेचा खडकमाळेगावमध्ये फार चांगल्या प्रकारे व्यवसाय होईल याची मला खात्री आहे. ठिकाणी ठेवी ठेवण्याचा प्रयत्न करतो की ज्या ठेवीच्या माध्यमातून मग तो इतर भाग त्यांच्या टक्केवारीचा हा वेगळा विषय आहे, परंतु त्या ठेवीच्या माध्यमातून एका उचित समयाला ज्या वेळेला त्याला आवश्यकता पडेल त्यावेळेला त्या सर्व स्वतःहून कष्टाने प्राप्त केलेल्या निधीचा सदुपयोग करून त्याच्या परिवारासहित, आत्मेशांसहित, परिसरासहित तो व्यक्तिगत जीवनालाही त्या ठिकाणी समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो. आपण आजपर्यंत जर इतिहास पाहिला, मगाशी प्रास्ताविकात सांगितलं गेलं, परंतु ती वस्तुस्थिती आहे, वास्तविकता आहे की सहकार खात्यामध्ये देखील अनेक बँका तयार झाल्या, समाजाला विश्वासाने ठेवी ठेवल्या, परंतु संचालक मंडळासहित ठेवी भूमिगतही तत्काळ क्षणी काही कमी काळात झाल्या. सरस्वती बँकेचा जर आजचा गेल्या 25-26 वर्षाचा इतिहास त्याचं अवलोकन केलं तर अगदी सुखदुःखाच्या प्रसंगापासून व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक स्तरावरती ज्या वेळेला ठेवीदारांना गरज पडली त्या वेळेला नियमांची, कायद्यांची तडजोड करून संपूर्ण संचालक मंडळाला सुरू होत आहे. सर्व अध्यक्ष, संचालक मंडळ आणि आदरणीय सन्माननीय संत मंडळी इथे उपस्थित आहेत. सर्वांना सांगू इच्छितो, आमच्या पंचक्रोशीमध्ये खडकमाळेगाव अतिशय वेगाने विकास करणारं हे आमचं गाव आहे. गावाची लोकसंख्या मोठी आहे, गावात खूप मोठ्या प्रमाणात प्रगतशील शेतकरी आहेत, तसेच आमचे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उद्योजक बनत आहे. छोट्या मोठ्या उद्योजकांच्या माध्यमातून गाव वेगाने प्रगती करत आहे आणि अशा वेळेस गावाला सपोर्ट करण्यासाठी, त्यांच्या प्रयत्नाला, त्यांच्या मेहनतीला मदत करण्यासाठी, त्यांना पाठबळ देण्यासाठी काही आर्थिक गोष्टींची आवश्यकता असते आणि हे बँकांच्या माध्यमातूनच शक्य होत असतं. बँकांमुळेच आमचं गाव इथपर्यंत पोहोचलेलं आहे. बँकांचं जे आर्थिक कर्ज पुरवठा शेतकऱ्यांना होत होता, उद्योजकांना होत होता, स्मॉल स्केल जे बिझनेसमॅन आहे त्यांना होत होता. त्यामुळे म्हणजे काही वर्षापूर्वीचं, अगदी 10 वर्षापूर्वीचं खडकमाळेगाव, 15 वर्षापूर्वीचं खडकमाळेगाव आणि आत्ताचं खडकमाळेगाव यामध्ये आमूलाग्र असा बदल झालेला आहे. लोकांचे राहणीमानात, जीवनामध्ये जीवनमान उंचावलेलं आहे. केवळ या सरस्वती सहकारी बँक लिमिटेड खडकमाळेगाव शाखेच्या या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी भास्कर शिंदे, नामदेव राजोळे, राजेंद्र शिंदे, दत्तात्रय डुकरे, बीडी गांगुडे, मधुकर शिंदे, राहुल डुंबरे, मधुकर गवळी, गणपत गवळी, शांताराम क्षीरसागर, कारभारी रायते, पोपटराव रायते, ॲडव्होकेट विजय रायते, सोमनाथ पानगव्हाणे, ॲडव्होकेट अण्णासाहेब भोसले, संदीप गारे, उत्तम शिंदे, विलास वाघ, म्हसू भोसले, त्याचबरोबर सर्व संचालक मंडळांची मोठी उपस्थिती होती. दरम्यान यावेळी चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व सदस्यांनी आलेल्या अतिथींचे स्वागत केले. यावेळी खडकमाळेगाव, सारोळे, वनसगाव, थेटाळे, देवरगाव ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांची देखील मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.